शेवटचा दिवस आहे कराडला काकींच्या इथे. काल जाणार होतो, कालसुद्धा आमचं जायचं राहिलं, असं आज आम्ही जाणारच आहोत. आणि भरपूर दिवस झाले आम्हाला इथे. आणि येऊन काकांकडे दोन वेळा आम्ही येऊन काकांच्या हॉटेलला जेवलो. आणि आज पुन्हा एकदा तिसऱ्यांदा आज काकांच्या इथे आम्ही आलो आहे हॉटेलला. 2 वेळा आलेलो जिथे मग आमचा मोबाईल बंद म्हणजे हँग झालेला, काहीच होत नव्हते त्या मोबाईलला. सो आज आम्ही पुन्हा आलो आहे. तर म्हटलं आज ब्लॉग म्हणजे हॉटेल सगळं शूट करूयात. तर आता आम्ही जेवायला आलो. काकी, मी, श्रेयश गेला आहे कॉलेजला, निकेश आहे आणि काका तर आहे. तर काका आम्हाला घ्यायला आलेले घरी. तर घरून आता आम्ही हॉटेलवर पोहोचलो आहे. तर आता आपण जाऊयात हॉटेलला. मी तुम्हाला पूर्ण हॉटेल दाखवते काकांचा. तो हे आहे कोल्हापूर कराडचा हायवे, कोल्हापूर बेंगलोर हायवेवर आहे हॉटेल लॉजिंग व्हेज नॉनव्हेज हॉटेल सूर्या म्हणून. आणि इकडे आहे हा आहे पोस्टर दिलाचा 7/12चं सॉन्ग, श्रेयसचं सॉन्ग झालेलं रिलीज टी सिरीज मराठीला. तो तिथे जाऊन कोणी बघितलं नसेल तर जाऊन पुन्हा बघा तिथे आणि लाईक करा त्या चॅनल सॉन्गला. सो हा आहे तो दिलाचा सॉन्ग मधला ती हिरोईन आणि आमचा हिरो श्रेयस. आणि हा हॉटेल आहे सूर्या, हायवेलाच आहे. आणि इथून हा एंट्रन्स. सो इथून आणि इथे सिटिंग अरेंजमेंट केलेली आहे. आणि हा आमचा टेबल आहे फेवरेट. आम्ही 2 दिवस इथेच बसतो आणि आज पण इथेच बसणार आहोत. आणि इथे पण आहे छोटंसं असं हे केलेलं, इथे पण छान वाटतं. सो हे इथे एक आहे, इथे 2 आणि त्या बाजूला सुद्धा 2 आहेत. सो कस्टमर आहेत चालू. आणि इकडे सगळ्या रूम्स आहेत. इथे का आत जात नाही मी. ह्या रूम्स आहेत आणि इकडे आहे हॉटेल. मोस्टली सगळे जेवायला बाहेरच बसतात, बाहेरचंच व्यू छान आहे. आणि आता आपण ह्याच्या बॅकला जाऊया. सो चलो. सो त्या साईडला लॉजिंग झालं, हा हॉटेल स्टेशन. आणि इथूनच असं बॅक साईडला जायचं आहे. तर बॅक साईडला बघूयात काय आहे तर. आणि हे बॅकला असं पूर्ण स्पेस आहे. म्हणजे इकडे आता एवढं छान नाही वाटत आहे. जेव्हा कोणतं फंक्शन असेल, म्हणजे लग्न असतील किंवा कोणाच्या पार्टी असतील किंवा गेट टुगेदर बर्थडे वगैरे असतात, म्हणजे खूप चांगले इथे फंक्शन होत आहेत, मी नेहमी बघतेच. तर तेव्हा सेटअप केल्यानं मंडप वगैरे अजून काही बाकी, तर खूप छान वाटतो हा एरिया. आणि काही जण म्हणजे पार्टी वगैरे करण्यासाठी कोण बॉईज वगैरे आहे तर ती लोक इकडेच बसतात. तर इथे सुद्धा टेबल लागलेले आहेत. आणि असं छोटंसं हे हॉटेल आहे, बेंगलोर कोल्हापूरच्या हायवेलाच आहे. कधी तुम्ही लोक इकडे ह्या साईडला आलात तर ह्या हॉटेलला नक्की व्हिजिट करा. आणि इथली टेस्ट तर आज आम्ही काय खाणार आहोत ते माहीत नाही, बट 2 दिवस आम्ही खाल्लेलं ते जेवण मला खूप आवडलं. चिकनचा कोणता तरी एक मेनू होता, तो मला आठवत नाही, नंतर मी काकांना विचारेल. आणि व्हेजमध्ये सुद्धा खाल्लेलं आम्ही, ते आम्हाला दोघांना पण आवडलेलं खूप. आणि आता आज बघूयात काय मागवते ते, आता आपण बघूयात. तर तुम्हाला मी जे बोललेली की फंक्शन असलं इथे हॉटेलला की खूप छान दिसतं इकडलं, तर ह्या काकांकडे क्लिप्स होत्या, त्या काकांनी दिल्या आणि त्या आता ह्या ब्लॉग्समध्ये मी ॲड केलेले आहेत. तुम्ही बघू शकता की मस्त डेकोरेट केलेलं आहे आणि खूप छान दिसतं इथलं. पर्सनली असं जाऊन पण आम्हाला खूप आवडलं. आणि जास्त करून मला हे असं फंक्शन असल्यावर जे डेकोरेट केलेलं आहे ते खूप आवडलेलं आहे. तुम्ही बघू शकता की ते मस्त वाटतं.
तर जे कोणी कराडमधले असतील किंवा तिथल्या एरियामधले असतील जवळपासचे, तर ज्यांना कोणाला असं पाहिजे असेल कोणतं फंक्शन वगैरे करण्यासाठी, तर मी डिस्क्रिप्शनमध्ये काकांचा पर्सनली नंबर किंवा मग हॉटेलचा मी ॲड्रेस तिथे लिहीन आणि मग तिथं त्याच्यावरून तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता त्यांना. आणि तुमचे पार्टी किंवा इव्हेंट्स असे मस्त छान कंटाळ्यात ऑर्डरची मोबाईल मध्ये व्यस्त आहे तिथे आणि फ्रेश आलाय कॉलेजमधून, तो त्याचा टिफिन घेऊनच आलेला आहे इकडे. इथेच खायला बसलाय. आणि फर्स्ट ऑर्डर टाइमपास आलाय आमचा मसाला पापड. ऑर्डर यायला आता थोडा टाइम आहे अजून. तुला माहित आहे ना तू काय काय म्हणजे. सो ऑर्डर आलेली आहे आमची आणि हा लाजतोय सांगायला. व्हेज मालवणी आणि मालवणी रस्सा, तंदूर रोटी. तंदूर रोटी. आता आम्ही खाऊन बघतो आणि मग टेस्ट आम्ही तुम्हाला सांगू नंतर. आता जाम भूक लागलेली आहे आणि काकांनी खूप लेट ऑर्डर दिली आम्हाला, त्याच्यामुळे भूक तर जास्त लागले. हॉटेलचे मालक पण आमच्या सोबत जेवायला बसलेत. आता टेस्ट करून बघतो या सगळ्यांनी जेवायला. तर आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि जेवण खूप टेस्टी होतं. जो कोणी आपल्या इथले आलं समजा ह्या रूटला तर नक्की ह्या हॉटेलला या. सूर्य हॉटेल म्हणून तर आहे, हायवेलाच आहे. आणि अजून का आता आम्हाला आज जायचं आहे. सो आता आम्ही चाललोय कराडमध्ये मार्केटमध्ये ट्रॅव्हलची बुकिंग करायला चाललो. ट्रॅव्हलची बुकिंग करायला चाललोय घरी जायला. एवढे दिवस राहिलो, मजा आली. मस्त झालं किती दिवस काय बोलतोय. आता चाललो घरी आम्ही. आणि निकेश काही इथे नवीन नव्हता. काकी काकांसोबत आम्ही भेटलेलो पहिली लग्नाआधीच याची ओळख झालेली. आणि जी माझे नातेवाईक आहेत त्यांना माहिती आहे लग्न झाल्यापासून तर मी आजारी असायची, त्यामुळे आम्ही इकडे एकदा हॉस्पिटलला आलेलो, कृष्ण हॉस्पिटलला. खूप मोठं हॉस्पिटल आहे इथे कराडमध्ये. तर तिथे आलेलो आम्ही आणि तेव्हा निकेशची ओळख झालेली. आणि तेव्हापासून ही लोक म्हणजे म्हणतायत काका काकी की या तुम्ही या. लग्न झाल्यापासून दोघांनी आम्हाला यायला जमलंच नाही. सो आम्ही आत्ता आलो त्याच्यानंतर. पण मजा आली. आलेल्या 2 दिवसासाठी आणि राहिलोय 4-5 दिवस राहिलोय. आणि आज चाललोय आम्ही आता. काका काकी बसलेत गाडीमध्ये. आता आम्ही पण चाललोय, वेट करतायत आमचं. आता आपण जाऊयात कराडमध्ये आणि तिथे आता बुक करतोय आणि नंतर डायरेक्ट आपण भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. सो बाय बाय एव्हरीवन. बाय.